नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मोहन मते आणि काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांच्या विरुद्ध BISP कडून माजी नगरसेविका विश्रांती झांबरे तर वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेविका सत्यभामा लोखंडे या दोन माजी महिला नगरसेविका जॉइंट किलर म्हणून समोर आले आहेत। त्यामुळे दक्षिण नागपूरच्या निवडणुकीला रंगत आली आहे। या दोन्ही महिला नेत्यांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलाय। शिक्षणाचे बाजारीकरण, वाढती भांडवलशाही, महागाई, बेरोजगारी असे विविध मुद्दे मतदारांसमोर उपस्थित करून त्या मते मागतायत। त्यांचा सततचा जनसंपर्क आज त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे। विश्रांती झांबरे या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत। बसपाचे संस्थापक अध्यक्ष काशीराम यांच्यासोबत त्यांनी कार्य केले आहे। अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग राहिलाय। नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरत आहे। त्यांच्यासाठी बौद्ध समाजाचे काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष नंबर 1 चे शत्रू आहे। ही संविधान व लोकशाही वाचवण्याची लढाई झाली आहे। डोनेशन शिवाय शाळा महाविद्यालयात प्रवेश न देणारी मंडळी राजकारणात सक्रिय आहे। शिक्षणाचा धन्ना मांडणारे आज आमदार होऊ पाहत आहेत। केवळ पोस्टर बॉय प्रमाणे मोठे मोठे होर्डिंग लावून स्वतःला नेते म्हणून मिरवणारी मंडळी DIP कल्चर आणू पाहत आहे असा प्रश्न यंदा प्रचारादरम्यान उपस्थित केला जातोय। तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सत्यभामा मोहन मते, गिरीश पांडव, विश्रांती झांबरे, लोखंडे यांचा सुद्धा प्रचारात झंझावात सुरू आहे। लोखंडे कुटुंबियांचे सत्यभामा लोखंडे, संजय सोमकुवर आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान आहे। नगरसेवक म्हणून लोखंडे यांची सुद्धा कारकीर्द उल्लेखनीय ठरली आहे। वर्ष 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बसपाच्या उमेदवार म्हणून 23,156 मते घेतली होती। हे विशेष आहे। बहुजन समाज पक्षाने दक्षिण नागपुरातून संजय सोमकुवर यांना मैदानात उतरवलंय। सोमकुवर यांनी जनसंपर्कावर भर दिलाय। भाजपचे मोहन मते हे आपल्या कार्यावर मते मागतायत। मनसेकडून अनुप दुरुककर हे उमेदवार रिंगणार आहे। उत्तरप्रमाणेच दक्षिण नागपूर सुद्धा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असला तरी महाविकास आघाडीने रिपब्लिकन पक्षाला प्रचारात कुठेही स्थान न दिल्यानं कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत। शहरासह दक्षिणमध्ये तेली मतदारांची संख्या निर्णायक ठरणारी आहे। असे असूनही यावेळी काँग्रेसने सर्वाधिक कुणबी उमेदवार मैदानात उतरवले आहेत। एकही तिकीट तेली समाजाला दिले नाही। ग्रामीणमध्येही हेच चित्र आहे। सोशल इंजिनिअरिंगचा पूर्णतः फज्जा उडालाय। आदिवासी, ख्रिश्चन, मुस्लिम, हलबा यासह माळी व तेली समाजानेही आता डोळे वटारले आहेत। त्यामुळे येथे 2014ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे।